नमस्ते मुलांनो, वारणा विद्यालय ऑनलाईन सेशनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण HCF आणि LCM म्हणजेच मसावी आणि लसावी हे प्रकरण पाहत आहोत. त्या प्रकरणामधील आपण प्रॅक्टिस सेट 25 सोडवत आहोत. आपण पहिला प्रश्न सोडवलेला आहे. दुसऱ्या प्रश्नातली पहिली 3 उदाहरणं सोडवलेली आहेत. काल आपण 3 प्रश्न सोडवलेत, पण चौथा आणि पाचवा प्रश्न मी तुम्हाला सोडवायला सांगितला होता. चौथा आणि पाचवा प्रश्न मी तुम्हाला आता सोडवून दाखवणार होतो. बघा, तर चौथा प्रश्न आपण आता बघूया. चौथा प्रश्न बघा, प्रॅक्टिस सेट 25 मधला काय होता. वी ऑब्झर्व द ट्रॅफिक लाईट्स ॲट 3 डिफरंट स्क्वेअर्स ऑन द सेम बिग रोड. They turn green every 60 seconds, 120 seconds and 24 seconds. When the signals were switched on at 8 o'clock in the morning, all the lights were green. How long after that will all 3 signals turn green simultaneously again? म्हणजेच काय बघा, एका शहरात एकाच मोठ्या रस्त्यावरील 3 वेगवेगळ्या चौकांतील सिग्नल पाहिले. ते दर 60 सेकंद, 120 सेकंद व 24 सेकंदांनी हिरवे होतात. सकाळी 8 वाजता सिग्नल चालू केला तेव्हा तीनही सिग्नल हिरवे होते. त्यानंतर किती वेळाने तीनही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील? म्हणजेच काय आहेत, सकाळी किती वाजता? 8 वाजता सिग्नल चालू झाले त्यावेळेला सर्व सिग्नल काय होते? हिरवे होते. 3 वेगवेगळ्या चौकांतील हे सिग्नल आहेत. एक सिग्नल आहे तो दर 60 सेकंदानं हिरवा होतो. दुसऱ्या चौकातील सिग्नल आहे तो 120 सेकंदानंतर हिरवा होतो. आणि तिसऱ्या चौकातील सिग्नल आहे तो काय 24 सेकंदानं काय होतोय? हिरवा होतो. तर तिन्ही सिग्नल आहेत ते कधी एकाच वेळी हिरवे होतील? किती वाजता एकाच वेळी हिरवे होतील ते काय आपल्याला काढायचं आहे. तर त्यासाठी काय करायला पाहिजे, तर 60 आणि 120 आणि 24 या तीनही संख्यांनी भाग जाणारी लहान संख्या काय करायला पाहिजे? शोधायला पाहिजे. म्हणजे सुरुवातीला कधी तिन्ही सिग्नल हिरवे होतील ते आपल्याला समजेल. त्यानंतर पुढचं पण आपल्याला कधी कधी हिरवे मिळतील ते समजत जाईल. त्यासाठी आपण सुरुवातीला काय करूया, 60, 120 आणि 24 सेकंदांचा काय करूया, लसावी काढूया. तर बघा पहिल्यांदा आपल्याला लसावी काढायचं आहे. म्हणजे वी फाइंड द LCM of 60, 120 and 24. मराठी माध्यमाचे काय मुलांनी काय लिहाल, 60, 120 आणि 24 यांचा लसावी काढू. त्यानंतर इथं आपण मल्टिपल्स ऑफ 60 इथं काय लिहाल मराठी माध्यमाच्या मुलांनी 60चे विभाज्य. आता 60चे विभाज्य लिहा. 60 गुणे 120, 60 त्रिक 3 0 0, 6 त्रिक 18, 180. चौक लिहिताना 4नं 60ला गुणायचं. 4 0 0, 6 चौक 24, 240. आता 5 म्हणजे 5नं गुणावं लागेल. 5 0 0, 5 सक 30, 300. त्यानंतर 6 0 0, 6 6 36. नंतर 7 गुण्या 6 0 0, 7 सकून 42. अशा पद्धतीनं मल्टिपल्स लिहूया. त्यानंतर मल्टिपल्स ऑफ 120, 120 1 120, 120 दुने. आता 2 न गुणायचं. 2 बे 0 0, बे दुने 4 आणि बे 1 बे. 3 0 0, 3 2 6, 3 1 3. परत 3 0 4 न 4 0 0, 4 दुने 8 आणि 4 1 4. 5 0, 5 दुने 10, 4ला 1.
5 आणि 1 6 बाद झाले. एवढेपर्यंत लिहूया. त्यानंतर मल्टिपल्स ऑफ 24. 24 एके 24, 24 दुने 48, 3 चौक 12, 3 6 1 7, 72, 4 चौक 16, 8 1 9 96, 5 चौक 20, 5 2 10, 2 12, 6 चौक 24, 7 12 14, 144, 7 चौक 28, 7 2 4 15 16, 7 नंतर 8 चौक 32, 8 16 17 18, त्यानंतर 9 चौक 36, 9 2 18 19 21, खाली लिहूया. तर 10 240. 11 बघा आता 11 चौक 44, 11 2 22, 23 24 25 26, एवढ्यापर्यंत लिहूया. इथं एक चुकले बा, इथं 8 ना, 8 चौक 32, 3 गेले आणि 17 18 19, इथे 192 पाहिजे. कॉमन मल्टिपल्स लिहूया. कॉमन मल्टिपल्स. आता कॉमन मल्टिपल्स बघा काय येत आहेत. पहिल्यांदा 120 आहे तिन्हीकडे पण 120 नंतर काय 240 इथं आहे आणि इथं सुद्धा आहे 240. आणखी पुढं असणार आहे. म्हणजेच LCM किती झाला 120 झाला. आता 120 सेकंदानंतर काय होणार आहे, हिरवा सिग्नल लागणार आहे. आता 120 सेकंद म्हणजे किती, तर किती 60 मिनटं म्हणजे 60 सेकंद म्हणजे 1 मिनटं, म्हणजे 120 सेकंद म्हणजे 2 मिनिट्स असणार आहेत. म्हणजेच आता तिन्ही सिग्नल हिरवे कधी होतील, तर 120 सेकंदानं. म्हणजेच आत्ता हिरवे सुरुवातीला कधी झालेत 8 वाजता, म्हणजे आता परत 120 सेकंदानं काय होतील, हिरवे होतील. म्हणजे किती 2 मिनिटानं, म्हणजे 8 वाजून 2 मिनिटानं काय होतील, तीनही सिग्नल काय होतील, हिरवे होतील एकाच वेळेला. काय लिहिणार मग, ऑल 3 signals will turn simultaneously green again at 2 minutes past किती 8 o'clock. म्हणजे काय 8 वाजून 2 मिनिटांना काय होतील, तिन्ही सिग्नल हिरवे होतील. त्यानंतर परत आणखी कधी होतील, 240 म्हणजे 4 मिनिटांना परत आणखी काय होतील, हिरवे होतील. पण सुरुवातीला कधी होतील, तर 8 वाजून 2 मिनिटांनी. 5वा प्रश्न बघा. गिवन द फ्रॅक्शन्स 13/45 and 22/75, write their equivalent fractions with same denominators and add the fractions. म्हणजेच या ठिकाणी काय करायचं आहे, तर 13/45 व 22/75 या व्यवहारी अपूर्णांकांचे सममूल्य समच्छेद अपूर्णांक शोधा व त्यांची बेरीज करा. म्हणजे काय करायचं, या दोन अपूर्णांकाचं समच्छेद अपूर्णांकात काय करायचं आहे, रूपांतर करायचं आहे आणि त्यानंतर त्यांची काय करायचे, बेरीज करायची आहे. आता पहिला 13/45 याचा छेद आहे 45 आणि 22/75 याचा छेद आहे 75. तर हे दोन्ही छेद काय झाले पाहिजे, समान करायचे आहेत. दोन्ही छेद समान असतील तरच काय होते, आपल्याला बेरीज करता येते. आता छेद दोन्ही समान कधी होतील त्यांचा, तर दोन्ही संख्या अंशाला आणि छेदाला काय केलं पाहिजे, या ठिकाणी एकाच संख्येनं गुणलं पाहिजे. म्हणजेच 45 आणि 75 या दोघांच्या पाड्यात जी संख्या असेल तेवढा काय करावं लागेल,
छेद करावे लागेल. म्हणजेच दोन्ही पाड्यात असणारी संख्या काढण्यासाठी काय केलं पाहिजे, तर या दोघांचा काय केला पाहिजे, 45 आणि 75चा लसावी म्हणजे एलसीएम काढायला पाहिजे. तर आपल्याला काय केलं पाहिजे, एलसीएम काढायला पाहिजे. वी फाइंड द एलसीएम ऑफ 40.75. त्या पहिल्यांदा 45चे मल्टिपल्स घ्या. पहिल्यांदा 45, नंतर दुने, 2 पंचे 10, हातच्याला 1, 4 8 आणि 1 90. त्यानंतर त्रिक, 3 5 15, हातच्याला 1, 3 चौक 12 आणि 13. त्यानंतर 4 पंचे 20, हातच्याला 2, 4 चौक 16 17 18 180. नंतर 5 5 25, हातच्याला 2, 5 चौक 20 आणि 2 22. 6 पंचे 30, 6 चौक 24, 25 26 27. एवढे लिहूया. 75 लिहूया. 75 एके 75, 75 दुने 5 दुने 10, हातच्याला 1, 7 दुने 14 आणि 1 15, 3 5 15, 7 1 21 आणि 1 22, 8 पंचे 40, 8 7 56, 57 58 59 60. नाही 4, 4 पंचे 20, हातच्याला 2, 7 चौक 28 29 म्हणजे 300 झाले आहेत. एवढं लिहूया बाजूला. आता पुढं कॉमन मल्टिपल्स. कॉमन मल्टिपल्स. कॉमन मल्टिपल्स काय, 225. म्हणजे त्याचा आपल्याला छेद 225 करावा लागेल. एलसीएम झाला 225. आता पहिली संख्या 13/45. आता 13/45ला कितीनं गुणल्यानंतर आपला छेद किती, 225 करायचा आहे. तर 5नं गुणल्यानंतर 225 होते. म्हणजे इथं पण कितीनं गुणलं पाहिजे, 5नं. 13 5 65 आणि इथं किती झालं, 225. दुसरी संख्या आहे 22/75. 75. आता ह्याचा छेद पण आपल्याला किती करायचा आहे, 225. म्हणजेच इथं 75ला कितीनं गुणायला लागते, तर 225साठी 3नं. म्हणून 22ला सुद्धा कितीनं गुणलं पाहिजे, 3नं. 22 3 66 आणि इथं 225. आता याचं काय करायचं आहे, आपण बेरीज करायची आहे. बघा, 65/225 अधिक 66/225 किती बेरीज होते दोघांची, बघा. 65 अधिक 66/225 एकदाच लिहायला लागणार. याची बेरीज होते 6 आणि 5 11, 12 आणि 13, 131/225. म्हणजेच बेरीज किती झाली, 131/200. आणि इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कोणते झाले, 65/225 आणि 66/225. तर आज हा पाठ आहे तो संपलेला आहे. आता यानंतर आपण जी आत्ता प्रकरणं झाले त्यांच्यावरची रिव्हिजन घेणार आहोत. धन्यवाद.